भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्रामपंचायतीने विकास कामांच्या माध्यमातून आदर्श ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक मिळवला आहे। मागील काही वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्यांनी काल्हेर गावाला सातत्याने प्रगतीपथावर नेण्याचे काम केले आहे। काल्हेर ग्रामपंचायतीच्या 2020 ते 2026 या कारकिर्दीत पहिल्या सरपंच स्नेहा देवेंद्र पाटील यांनी अनेक विकास कामे राबवून गावाला एक योग्य दिशा दिली आहे। त्याचप्रमाणे शेवटच्या सरपंच अश्लेषा पंकज तरे यांनी देखील गावच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। भारतीय जनता पार्टीची काल्हेर ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता असल्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायत सदस्याला सरपंच व उपसरपंच पदाचा मान मिळाला असून गावाचे नेतृत्व करण्याची संधी देखील प्राप्त झाली। संपूर्ण ग्रामपंचायत कमिटीने एकत्रितपणे काम करत काल्हेर गावाला विकासाच्या मार्गावर नेले आहे। तसेच यावेळी काल्हेरमध्ये विकास कामांची मालिका सुरू असून नुकतेच 4 महत्त्वपूर्ण विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार ते काल्हेरपाडा पर्यंत रस्ता काँक्रीटीकरण, प्रभू श्रीराम काल्हेरपाडा प्रवेशद्वार व बामनदेव नीलशिला गृहसंकुल प्रवेशद्वाराचे उद्घाटन, तसेच विशाल तरे यांच्या घरापासून ऑर्चिड सोसायटीपर्यंतचा काँक्रीट रस्ता तयार करणे या सर्व कामांमुळे नागरिकांची मोठी सोय होणार आहे। तसेच या लोकार्पण सोहळ्यात माजी केंद्रीय मंत्री कपिल मोरेश्वर पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जयवंत पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवेश पाटील, काल्हेर गावच्या सरपंच अश्लेषा पंकज तरे, काल्हेर गावचे विद्यमान उपसरपंच भरत जयवंत पाटील, भाजपा ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष छत्रपती पाटील, काल्हेर भाजपा अध्यक्ष हरिश्चंद्र पाटील, माजी सरपंच पुंडलिक भोगरे, भाजपा ठाणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष श्रीधर पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य विनोद मुकादम, पंचायत समितीचे माजी सभापती महेंद्र पाटील, काल्हेर गावच्या माजी सरपंच स्नेहा देवेंद्र पाटील, माजी सरपंच अक्षता हरेश पाटील, माजी सरपंच रुपाली राजेश पाटील, माजी सरपंच भावना सुजित पाटील, माजी सरपंच योगिता अनिल म्हात्रे, माजी उपसरपंच दयानंद भंडारी, माजी सरपंच मंजुळा विजय चौधरी, माजी सरपंच सीता दीपक पाटील, माजी उपसरपंच हरेश रामदास जोशी, माजी सरपंच समेका रविराज पाटील, माजी सरपंच शिल्पा सचिन भोकरे, माजी सरपंच रेखा विनोद मुकादम, माजी सरपंच संजय एकनाथ पाटील, माजी उपसरपंच देवेंद्र हरिश्चंद्र पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी या कार्यक्रमात उपस्थित होते। तर यावेळी ग्रामपंचायत काल्हेरच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवेश पाटील यांचे स्वागत सत्कार देखील करण्यात आले। काल्हेर ग्रामपंचायतीने केलेल्या विकास कामामुळे गावाचा सर्वांगीण विकास साधला जात असून भविष्यातही अशाच प्रकारे विकास कामे सुरू राहतील असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केला आहे। काल्हेर ग्रामपंचायतीच्या विविध कामांचं आज उद्घाटन झालेलं आहे। त्याचं उद्घाटन झालं असं मी आधी जाहीर करतो। सरपंच अश्लेषा तरे, उपसरपंच भरत पाटील आणि या सगळ्याच सरपंच, आता एवढी नावं घ्यायला गेलं तर फार उशीर होईल, यांच्या कारकिर्दीमध्ये काल्हेर गावामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये जो विकास झालेला आहे तो निश्चितपणाने कौतुकास्पद विकास आहे आणि याच्या पाठीमागे भारतीय जनता पक्षाची ताकद आहेच। पण भारतीय जनता पक्षाच्या ताकदीबरोबर इथले जे वरिष्ठ आहेत, जयवंत पाटील असतील, छत्रपती पाटील असतील, हरचंद्र पाटील असतील, माजी आमदार योगेश पाटील आहेत, संजय पाटील आहेत, अजून कोणाचं नाव घेतलं पाहिजे, दयानंद भंडारी, असे अनेक सहकारी आहेत वरिष्ठ। यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली या गावामध्ये ग्रामपंचायतीने विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं काम केलेलं आहे आणि मला असं वाटतं की एका शहरामध्ये विकासाच्यासाठी ज्या गरजा असतात त्या सगळ्या गरजांची पूर्तता काल्हेर ग्रामपंचायतीने केलेली आहे। सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा प्रकल्प असो, ठाणे जिल्ह्यातला कदाचित महाराष्ट्रातला पहिला ग्रामपंचायतीने राबवलेला स्वतःच्या पैशामध्ये हा पहिला प्रकल्प असेल। सॉलिड वेस्ट, लिक्विड वेस्टचाही प्रकल्प ह्या लोकांनी राबवला। या पाण्याचे आरो आपल्याला समोर दिसतात। एका कंपनीला या ठिकाणी आणून शुद्ध पाण्याची पिण्याची व्यवस्था या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात अनेक ठिकाणी केलेली आहे। गावातले सगळे रस्ते काँक्रीटीकरणाचे आहेत। पाण्याची सुविधा लोकसंख्या वाढल्यामुळे अपुरी पडते, त्याच्यासाठी जो सरपंच झाला त्या सगळ्यांनी प्रचंड धडपड करून मुंबई महापालिकेकडून वाढीव पाणी मंजूर करण्यासाठीही प्रयत्न केला आणि वाढीव पाणी मंजूर करून आणलं। आज मला असं वाटतं की जेव्हा ही ग्रामपंचायत मागच्या 5 वर्षात निवडणूक होऊन अस्तित्वात आली त्यावेळची लोकसंख्या आणि आताची लोकसंख्या कदाचित दुप्पट असेल, 5 वर्षात दुप्पट लोकसंख्या झाली असेल।
आणि या दुप्पट लोकसंख्येला लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याचं कामही ग्रामपंचायतीने केलं. मग ते रस्ते असतील, पॉवरची सुविधा असेल, पाण्याची सुविधा असेल, स्वच्छतेची सुविधा असेल, या सगळ्या सुविधांकडे ह्या सगळ्या लोकांनी लक्ष घालून गावाच्या विकासामध्ये फार मोठं भरीव योगदान दिलेलं आहे. आणि म्हणून मी आता उद्घाटन करताना या सगळ्या सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या की पुन्हा एकदा गावाच्या विकासासाठी, गावाच्या सेवेसाठी तुम्ही यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. या गावच्या ग्रामस्थांनाही मी अशी विनंती करेन, मला काही या ठिकाणी प्रचाराची सभा वगैरे घ्यायची नाही आणि मला काही राजकारणावर बोलायचं नाही, पण काम करणाऱ्या माणसांना संधी दिली पाहिजे. ज्या माणसांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास या गावामध्ये केलेला आहे त्यांना पुन्हा संधी ग्रामस्थांनी दिली पाहिजे. मला विश्वास आहे की काल्हेर गावची लोक पुन्हा एकदा विकासाच्या पाठीमागे आपला आशीर्वाद ठेवतील. मी जबाबदारीने सांगतो, कुठल्याही ग्रामपंचायतीमध्ये विकासाच्या कामाचं भूमिपूजन असो किंवा उद्घाटन असो, जितक्या वेळा मी काल्हेरमध्ये आलो आहे ह्या कामांसाठी तितक्या वेळा ठाणे जिल्ह्यातल्या कुठल्याच ग्रामपंचायतीमध्ये गेलो नाही. याचा अर्थ असा आहे की काल्हेर गावाने प्रचंड मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे. प्रत्येक महिन्याला 2 महिन्याला काही ना काही विकासाचं काम ह्या काल्हेर गावाने केलेलं आहे. त्याचं भूमिपूजन किंवा उद्घाटन माझ्या हस्ते झालेलं आहे. आणि म्हणून जितक्या या ठिकाणी उद्घाटनाचे बोर्ड लागलेले आहेत, त्या बोर्डांवर माझं जेवढं नाव या काल्हेर गावात आहे तेवढं कुठल्याच गावामध्ये, म्हणजे माझ्या गावात सुद्धा एवढ्या पाट्या लागल्या नसतील इतक्या उद्घाटनाच्या आणि भूमिपूजनाच्या पाट्या ह्या काल्हेर गावामध्ये. तर हे गाव मोठं आहे, काम करण्याला स्कोप आहे. मग या गावामध्ये क्रीडांगण आहे, गार्डन आहे, नाना नानी पार्क आहे, काय नाही हे विचारावं लागेल. मला असं वाटतं की एकही अशी सुविधा नाही की ती या गावाच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उभी झाली नाही. आणि म्हणून या गावच्या सगळ्याच सहकाऱ्यांचं पुन्हा एकदा मी नाव घेत नाही, हे आमच्या सगळ्याच भगिनी, सगळ्यात मला मुलीसारख्या आहेत, त्या सगळ्या सरपंच झालेले आहेत, उपसरपंच झालेले सहकारी आहेत. त्यांनी सगळ्यांनी प्रचंड योगदान या गावाच्या विकासाचा दृष्टिकोन ठेवून आपलं योगदान दिलेलं आहे. आणि म्हणून त्यांचं विशेष मी कौतुक करतो. येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने ग्रामस्थ पुन्हा एकदा त्यांना आशीर्वाद देतील आणि सेवा करण्याची संधी देतील असा विश्वासही व्यक्त करतो. एखादा पक्ष मोठा झाला की अडचणी निर्माण होत असतात. कार्यकर्ते जास्त झाले की त्यांची प्रत्येकाची इच्छा असते की मी ग्रामपंचायत सदस्य झालो पाहिजे, नगरसेवक झालो पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की हा विषय ग्रामपंचायतीमध्ये येणार नाही. महापालिकेमध्ये का आला तर मागच्या 10 वर्षापासून महापालिकेच्या निवडणुकाच झाल्या नाही आणि मागच्या 10 वर्षापासून इच्छुकांची संख्या वाढत गेली आणि वाढलेल्या संख्येमुळे आपल्याला सगळीकडेच संपूर्ण महाराष्ट्रात, फक्त भिवंडी तालुक्यात नाही, संपूर्ण महाराष्ट्रात हे चित्र बघायला मिळालं. प्रत्येक पक्षामध्ये अशा प्रकारच्या प्रत्येकाला इच्छा असलेल्या कार्यकर्त्यांना अपक्ष उभं राहण्याची पाळी आली आणि पुन्हा महायुती झाल्यामुळे तर अजून जास्त मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे अपक्ष म्हणून सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते सहकारी उभे राहिले. पण ग्रामपंचायतीमध्ये ही परिस्थिती येणार नाही. आणि मुद्दा दुसरा असा आहे की कुठल्याही गावामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे उमेदवार ठरवायला मी कधी जात नाही. ग्रामपंचायतीच्या सरपंचाच्या निवडणुकीलाही जात नाही. शेवटी या गावाचा विषय असतो. गावाच्या निवडणुकीमध्ये बरेचशा गावचे लोक सगळे एकत्र येत असतात. सगळ्या पक्षाचे लोक एकत्र येऊन गावाच्या विकासासाठी गावची निवडणूक बिनविरोध कशी होईल याच्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि त्यांच्या प्रयत्नामध्ये आपण जाऊन राजकीय हस्तक्षेप करणं हे उचित नाही. म्हणून मी यापूर्वी कधी आलो नाही आणि यानंतरही कुठे जाणार नाही. पण माझा आशीर्वाद सदिच्छा निश्चितपणाने असतात. त्या शेवटी निवडून येणारा माणूस हा कुठल्या तरी पक्षाचा सदस्य असतो. त्याच्यामुळे तो BJPचा आहे की शिवसेनेचा आहे त्याच्यानंतर ठरते. पण ह्या गावामध्ये निश्चितपणाने गावचे लोक चांगले माणसं पुन्हा एकदा निवडतील. जरी थेट सरपंचाची निवडणूक असली, मतदार संख्या मला वाटते 24,000 आहे. 24,000 या ठिकाणी आहे. म्हणजे आपण आता नगरपंचायतीच्या निवडणुका बघितल्या, अनेक नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये 24,000 मतदार हे नगरपंचायतीमध्ये नसतील ते ह्या ग्रामपंचायतीमध्ये. मग आपल्याकडे शहापूरला नाही आहेत, आपल्याकडे मुरबाडला नाही आहेत, त्या नगरपंचायती आहेत. त्या दोन्ही शहरात मी या भिवंडी लोकसभेपुरता विचार करतो. तसं पालघर जिल्ह्यामध्ये अनेक नगरपंचायती त्यांचीही लोकसंख्या एवढी नसणार, मतदारसंख्या इतकी नसणार, इतकी मतदारसंख्या ही काल्हेरची आहे.
भविष्यामध्ये आपला प्रयत्न आहे, काल्हेर गावची नगरपंचायत झाली तर विकासासाठी अजून भरीव निधी या काल्हेर गावच्या विकासाला नगर विकास खात्याच्या माध्यमातून येऊ शकतो. म्हणून त्या दृष्टिकोनातनं ही प्रयत्न आपला सुरू आहे. आणि म्हणून जरी थेट निवडणूक असली तरी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा काहीही परिणाम भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारावर होणार नाही, अशा प्रकारचा मला विश्वास आहे.